असंच राहायचं, मम्माकडे जायचं. पप्पा लोक घेत नाही जास्त, म्हणून पप्पाकडे जात नाही. चल रित्वी ये माझ्याकडे. तुमची पोरं पप्पांकडे जातात की नाही सांगा मला. माझी तर रित्वी याच्याकडे जायलाच नव्हत नाही. हल्ली ही माहित मुद्दाम नाही. बोलत्या. मुद्दाम नाही मी हिला मोबाईल देत नाही ना, म्हणून माझ्याकडे येते. तिला तू मोबाईल मोबाईल- देते, मी तू मोबाईल- मोबाईल देते तिला. एवढं खोटं बोल नका. मी मोबाईल देत नाही तिला. मी तिला ना प्रेमाने खूप जवळ घेते. म्हणून मोबाईल मी तिला मोबाईल बघायचं तुला तुला मोबाईल बघायचंय विदाउट मोबाईल ती म्हणजे ब्रश सोबत खेळते मेकअपच्या. तर आहे ना मी आता इथं आले. इथे तुम्ही बघू शकता इथे ना सेंटेडवाले एकदम हँडमेड असे ना कॅन्डीज आहे, म्हणजे काय आपले कॅन्डल्स आहेत. तर तुम्ही बघू शकता किती छान छान आहे. आईस्क्रीमवाले आहेत, त्याच्यानंतरला फालुदा आहे, केक आहे, पेस्ट्री आहे आपली, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर स्पेशल म्हणजे त्यांनी इथं क्रिसमससाठी पण बनवले आहे बघा. खूप सुंदर आहे. आणि त्यांचं ना इंस्टाग्रामचं पेज पण आहे बघा. इथे तुम्हाला पेजचं नाव दिसत असेल. एक बार बोलिये ना पेज का नाही. ग्लिटर ग्लो कॅन्डल. ओके, ग्लिटर ग्लो कॅन्डल्सला तुम्ही ना DM करून ना ऑनलाईन पण मागवू शकता. तर तुम्हाला मग पाहिजे तसं बनवून देतील. त्याच्यानंतर इथे चाय बिस्किटचं पण आहे, किती क्यूट आहे, जाम भारी. और इसमें क्या है? ये कॉम्बिनेशन कॅन्डल आहे. ये 20 hours चलते. तर ती इथे सोबत ना निरे डोसा भेटला आहे. याच्यामध्ये दही वडा आहे, त्याच्यामध्ये खीर आहे, ही भेंडीची भाजी आहे त्यांची टाईपची, बटाट्याची भाजी आहे. मला वाटतं शायद हा रसम असेल. आणि हे माहीत नाही काय, आता आपण बघू. ही डाळ आहे आणि हा सांबार. हे सांबारच आहे. आणि हे भाजी आहे छोलेची, पण त्यांच्या स्टाईलमध्ये आहे. कशी टेस्ट? तशीच टेस्ट आहे त्यांच्यासारखी. हां का? आणि हे ना खीर आहे, खीर टेस्ट करतो. साबुदाण्याची खीर आहे, चांगले दिसेल छान. यार. तुम्हाला घेऊन यायचं फिरायला, तुम्ही एवढी मस्ती करतात ना. मी नाही, तुमची मुलगी मस्ती करते, मी तर कमी मस्ती आज करते. गर्लफ्रेंड का दिसते तू माझी आज? फ्रेंडच आहे तर गर्लफ्रेंड दिसणार नाही. थोडी तुमची बायको आहे. हा का? बायको असलं ते बायको सारखी वाटते. आज गर्लफ्रेंड वाटते ना तुम्हाला. मग कुठं जायचं फिरायला आज? हो, तुम्ही नेणार तिथं. सगळ्यात आज गाडी काढली स्पेशल त्यांच्यासाठी मी बाहेर लई दिवसानंतर. गोव्याला स्कूटरवरती फिरून वैताग आलेला आणला आता. काय बघा ही. बाबू थांब ना बाबू, तुला मी काय बोलली, असं नाही करायचं ना, मस्ती नाही करायची. ऋत्वी मस्ती करते तू. ए रियांशी कुठे? रियांशी कुठे? कुठे? ऐ, रियांशी कुठे? रियांशी कुठे? मम्मा कुठे? मम्मा कुठे? मम्मा कुठे? मम्मा कुठे? ओ आजी कुठे? आजी हे भाजी भाजी. ए मम्मा कुठे? कुठे घेऊन चालले मला फिरायला तुम्ही? सगळ्याच आता निघालो फिरायला. थोडा फॅमिली टाइम संडे ना आज, तर चाललो इथं तिथं फिरू आम्ही आज. तर बघू आता. इथे ओपनिंग घेतली फक्त रियांशीची, कारण का चला गाईस, तर आता मी आलेले खारघरला, हिरानंदिनी स्ट्रीटला. जसं की मी मागे पण आली होती, त्याच्यामुळे तुम्हाला मी इथली शॉपिंग दाखवली होती. इथल्या रोडवरती काय काय भेटतं, काय नाही भेटत, ते स्वस्त आहे की महाग आहे, किंवा काय गोष्टी मुलींसाठी स्पेशली, तर तुम्हाला मागे मी सांगितल्या होत्या. तर मला खूप तेव्हा कमेंट आली होत्या. तर आता परत आम्ही आले खारघरसाठी, तो ब्लॉग करायला खास तुमच्यासाठी. तर आता चला जाऊया. सगळ्यात आधी मध्ये बाबूला खायला देऊ काहीतरी. मग आपण पूर्ण नाही ही लेन फिरणार आहे. जसं तुम्हाला बोलतो ना गोव्याची टिटॉस लेन होती, त्याच्यापेक्षा पण छान आहे आपल्या इथे पण, खारघरमध्ये पण. तर चला आपण जाऊया आणि तुम्ही बघून घ्या काय काय. गाईस तुम्ही बघू शकता, ही आहे आपली हिरानंदिनीची खारघरची लेन आहे पूर्णपणे. आणि हा इथं थांबला आहे. आणि ना हे छोटा बाबू कसं चाललाय बापरे. तर ना इकडे सर्व लावलेत कपडे वगैरे काय. तर म्हणजे तुम्ही इथं येऊन ना तुम्ही घेऊ शकता. कारण कसं माहिती आहे का, मी लिंकिंगला जाते, त्याच्यामुळे मला असं वाटतं कपडे आहेत चांगले, पण मला असं वाटतं की याच्यापेक्षा अजून छान मला तिथे भेटतील. हिला लिंकवर शॉपिंग करून दिली म्हणून इथून घेतला तर घेतलं असतं एक तरी. नाही पण मला काय माहिती, आज मला असं मजा नाही आली, ते बोलते मी. कपडे आहेत चांगले. चला जाऊया. आणि एवढी गर्दी आहे ना आज, खरं सांगू ना, जाम गर्दी आहे. खायला पण गर्दी आहे, सगळ्या गोष्टींसाठी गर्दी आहे. चला जाऊ आपण पुढं. तुम्ही पाणीपुरी खाता का? पाणीपुरी पहिला काय खाणार, बाबूला देणार ना, मग नंतर पाणीपुरी ना. आणि छोट्या मुलांची तर मज्जाच आहे बाबा, बरंच काय काय. मला ना थोडं असं वाटतं की ना जत्रेसारखं वाटतं मला कधी कधी. शर्ट्स लावलेत, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल जवळपास तर या इथं आणि घ्या. मला मागे विचारलं होतं कोणी की कुठल्या सेक्टरला आहे हे सांगा, तुम्हाला माहिती आहे का? शॉप नंबर 26 सेक्टर 7 आहे. हा सेक्टर ना, ॲक्च्युली हा सेक्टर 7 आहे. तर चला आता आपण पूर्ण फिरून घेऊया, मग तुम्हाला मी दाखवते. मी माझ्या पोरीला पहिला खायला देते. चला बाबू, खायचं आहे ना, भूक लागली ना. चप्पला भैया कैसे चप्पल
अलग अलग रेट है 200 स्टार्टिंग ये? 450 ये कितने वाले 250 250 वाले स्टार्ट कितने से 200 200 से मी ना मागे इथून घेतली होती चप्पल खरंच खूप छान होती क्वालिटी चप्पलची तुटली पण नाही काय नाही आणि मस्त चालली पण और ये वाला हिल 350 म्हणजे हिलवाली 350ची आणि हे 200पासून बाकीच्या फ्लॅट आहेत ते 200पासून स्टार्ट आहे छान छान आता आले कलेक्शन मोजडी वगैरे असं फॉर्मलसाठी पण मस्त आहे मस्त कलेक्शन आहे चला मला आपण फिरू आणि मग कलेक्शन करू तर आहे ना मी आता इथं आले इथे तुम्ही बघू शकता इथे ना सेंटेडवाले एकदम हँडमेड असे ना कॅन्डीज आहे म्हणजे काय आपले कॅन्डल्स आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान छान आहे आईस्क्रीमवाले आहेत त्याच्यानंतरला फालुदा आहे केक आहे पेस्ट्री आहे आपली बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यानंतर स्पेशल म्हणजे त्यांनी इथं क्रिसमससाठी पण बनवले आहे बघा खूप सुंदर आहे आणि त्यांचं ना इंस्टाग्रामचं पेज पण आहे बघा इथे तुम्हाला पेजचं नाव दिसत असेल एक बार बोलिये ना पेज का नाही Glitter glow candles. ओके ग्लिटर ग्लो कॅन्डल्सचा तुम्ही ना DM करून ना ऑनलाईन पण मागवू शकता तर तुम्हाला मग पाहिजे तसं बनवून देतील त्याच्यानंतर इथे चाय बिस्किटचं पण आहे किती क्यूट आहे जाम भारी और इसमें क्या है ये कॉम्बिनेशन कैंडल है ये 20 आवर्स चलती है अच्छा बघा किती छान ये छान भी वाटते. सेंटेड है खूप छान लावले आणि मेन म्हणजे ना दिवाळीमध्ये माझ्याकडे सुद्धा हे आले होते लड्डूवाले असं एकदम रिअल वाटते पण मस्त बनवले आपले बहुत अच्छा बनाया थैंक यू सो मच चला गाईज कोणाला मागवायचं असेल तर त्यांच्या पेजवरून तुम्ही नक्की ऑर्डर करा ऑनलाईन पण तुम्हाला येऊन जाईल आणि जर ऑनलाईन नसेल घ्यायचं तर तुम्ही डायरेक्टली इथं हिरानंदिनीला सेक्टर 7ला येऊन सुद्धा घेऊ शकता मस्त आहे थँक्यू आप प्लीज टैग करना हां येस तुमचं ना फिरून इथं झालं आहे कारण की ना अजून फिरायचं आहे मला तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी मला दाखवायच्यात खारघरमधल्या सेक्टर 7च्या हिरानंदनीच्या तर आता तुम्हाला तुम्ही कॅन्डल दाखवले छान छान तुम्ही क्रिसमससाठी ऑर्डर करू शकता किंवा न्यू इयर पार्टीसाठी सुद्धा खूप सुंदर कॅन्डल्स आहेत त्याच्यानंतरला ना आता मी तुम्हाला सांगते पण माझी मुलगी आहे ना तिला खायचं आहे तर मी याला तेच विचारते काय खायचं तुला डोसा खायचा आहे का ना तू देशील ते हा चल हां चल मी घेते चल पहिलं जाऊया मग नंतर तुम्हाला मी इथले कपडे पण दाखवणार आहे की कसे नवीन नवीन काही ट्रेंडिंगचे आलेत का तर चला केक केक पण नको नंतर मी येते कानातले बघायला आता नाही ह्याच्यामध्ये बसतो का ह्याच्यामध्ये बसतो काय झालं बाबूची नव्हतं ना शुका शंभू याच आम्ही ना उडपीमध्ये आलो कारण की हिला तेव्हा खायला द्यायचं असलं ना मला बोलतं ना की बाहेर तू हिचं फूड कसं मॅनेज करते तर हिला मी कधी पण चांगल्या ठिकाणीच खायला लागते हिने थोडं खाल्लं तरी चालेल पण मी चांगल्या ठिकाणी देते पण मी आता उडपीमध्ये आलो तर बघते हिच्यासाठी काय ऑर्डर करायचं काय मागू मागवा तू आणि बाबू खाणार असंच मागवा पाहिजे तुम्हाला जे आवडेल ते मागवा चल जे तिखट नसेल काय तर ती पण खाईल असं काय मागवा त्याच्यानंतर बघू माझं मला तर इच्छा नाही जास्त खायची मी त्याला स्वतः ऑर्डर मला चहा पाहिजे कारण मी चहा नाही नीट घेतली म्हणून ऑर्डर दे बाबू दे लवकर. असं 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 बघा आत्तापासून देते ऑर्डर तुझा खर्च वाढणार आहे म्हणून ऑर्डर तर ती इथे सोबत ना निरे डोसा भेटला आहे याच्यामध्ये दही वडा आहे याच्यामध्ये खीर आहे ही भेंडीची भाजी आहे त्यांची टाईपची बटाट्याची भाजी आहे मला वाटतं शायद हा रसम असेल आणि हे माहीत नाही काय आता आपण बघू ही डाळ आहे आणि हा सांबार हे सांबारच आहे आणि हे भाजी आहे छोलेची बट त्यांच्या स्टाईलमध्ये आहे बघू कशी टेस्ट तशीच टेस्ट आहे त्यांच्यासारखी हां का आणि ना खीर आहे खीर टेस्ट करतो साबुदाण्याची खीर आहे चांगले दिसाल छान तुम्हाला मी कधी पण सांगते ना मी इथे आली की मला एकदम युनिक थोडेसे कानातले भेटतात म्हणजे आपले लिंकिंग रोडसारखे मला कानातले भेटतात अलग अलग एकदम हे बघा सगळे छान आहेत तर मी विचार करते मी आता काहीतरी मोठ्यामध्येच बघेल मोठेच घेईल काहीतरी कानातले कारण की स्मॉल माझे घेऊन जावेत बरेचसे डायरेक्ट घालेन मी कानात तुम्हाला घालून पण दाखवेन तर मला जरा हेल्प करा कोणते घेऊ कुठले रे विक्रम तुला जे आवडेल ते मला काय आवडेल ते तुला नाही आवडत आहे का काय हे बा नको ना हे शेल्स जायचं हो जाऊया कारण की आमच्या मॅडम ना ऐकत नाही खूप रडते खूप तिला चल उचलून गं, बघा. घेतलं का तिला ॲलर्जी होते बघा त्याच्याकडे जायलाच मागत नाही त्यांना नुसती मम्माच लागते मम्मा काय आहे पप्पाकडे पण जायचं ना हां असंच जायचं मम्माकडे जायचं पप्पा लोक घेत नाही जास्त पण पप्पाकडे जात नाही चल ऋत्वी आहे माझ्याकडे तुमची पोरं पप्पांकडे जातात की नाही सांगा मला माझी तर ऋत्वी याच्याकडे जायलाच मागत नाही हल्ली मी माहित मुद्दाम नाही. बोलते हा. मुद्दाम नाही मी हिला तिच्याकडे. मोबाईल देत नाही ना म्हणून माझ्याकडे येते तिला तू मोबाईल मोबाईल- देते मी तू मोबाईल- मोबाईल देते तिला
एवढं खोटं बोल नको, मी मोबाईल देत ना तिला, मी तिला ना प्रेमाने खूप जवळ घेते म्हणून. मोबाईल मी दिला, मोबाईल बघायचं तुला मोबाईल बघायचंय विदाउट मोबाईल ती म्हणजे ब्रश सोबत खेळते मेकअपच्या. चला चाय पितात मॅडम तुम्ही आता. नॅचरल चहा घेतले मी, इथं नाव पण लिहिलं नॅचरल टी आणि खरंखोर एक नंबर आहे. असं नॅचरलच त्याला एकदम फ्लेवर येतोय. म्हणून चाय भेटत नाही, किती चाय भेटले तुला. चहा खूप छान भेटला. सो गाईस तर आता जस्ट आहे ना घरी आली आणि विक्रांत गेलाय गाडी ठेवण्यासाठी. घरी आले ना, आलेला पहिलेला दूध दिलं आहे. त्याच्यानंतर आता मी अजून फ्रेश पण नाही झाले, तर विचार करते की काय करू, अगोदर जेवण बनवू की फ्रेश होऊ. तर चला. काय आलं बाबू? थोडासा पसारा केला होता, आणि घर पूर्ण बेडरूम पूर्ण मेसी केला होता, तर आपण ते क्लीन करूया. आणि हा तुम्हाला पण ह्या टॉपची जर लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी याची लिंक पण देईन. आणि हा शॉर्ट्समध्ये मी वरती त्याला टॅग पण करणार आहे, ठीक आहे. तर चला आता बघूया आजच्या दिवसामध्ये आपल्या घरात जेवायला काय आहे. तर ना मंडळी, आता मी ना इथं जेवायला घेतलं आहे. चिकन आहे आणि चपाती आहे आणि मच्छी आहे. तर फ्राय होती म्हणून दुपारची, तर मी इथं जेवायला घेतलं आहे. जेवण घेते कारण की ऋत्वीने बघा झोपली, आल्या झोपली. मग तिला मी लगेच फ्रेश केलं, जेवण वगैरे दिलं आणि आंघोळ वगैरे करून तिला झोपवू घातलं मी. आता मी जेवण घेते आणि दिसते की ना तुम्हाला, तर मी जेवण घेते. या जेवायला काहीच. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, ठीक आहे.